गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. जगदंबा दुर्गा माता की जय. चला बाप्पा, झाली देवपूजा. देवपूजा केला की नाही सकाळी सकाळी खूपच छान वाटते, मन प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटते. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना? आम्ही मजेत आहोत बाप्पा. झालं आता सकाळ झाली म्हटलं, देवपूजा केली सगळ्यात आधी की खूप मनाला प्रसन्न वाटते आणि घरातलं वातावरण पण खूप शुद्ध वाटते. मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा बरं. सपोर्ट करा आपल्या चॅनलला. नवीन व्ह्यूवर्सपर्यंत व्हिडिओ येत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब करण्याची खूप आवश्यकता आहे आम्हाला. आपलं जे टार्गेट आहे ना 1K टार्गेट आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे. तर म्हणून तेजीने आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. आता बघा, आता आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ येतील की नाही, तर कसं आपल्या परिवाराचे व्हिडिओ राहतीलच त्याच्यातनी, पण त्याच्यासोबत आपण काही दुसरं म्हणजे एक थोडं नवीन काहीतरी पाहावं लागेल ना. तर प्लीज आपले जितकेही नवीन कॅरेक्टर येतील, नवीन स्टोऱ्या येतील, तर त्यांना सपोर्ट करा. कारण की चेंज थोडासा पाहिजे ना. सारखं तेच दाखवलं तर तुम्हाला पण नाही आवडणार. तर तुमच्या म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे, तुमचंही मनोरंजन झालं पाहिजे. तर मेन आमचा उद्देश आहे की तुमचं मनोरंजन झालं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही थोडे कहाणीमध्ये ट्विस्ट आणून थोडं चेंज आणू. तर प्लीज तुम्ही एक्सेप्ट करा आणि प्रत्येक कार्टूनला आणि प्रत्येक आमच्या कॅरेक्टरला जसं आम्हाला प्रेम देता ना, तसंच तुम्ही प्रेम द्या प्लीज. हात जोडून विनंती आहे. आणि प्लीज आम्हाला 1K सबस्क्रायबर हे आपल्याला कंप्लीट करायचे आहे, म्हणजे करायचे आहे ते लवकरात लवकर. तर हे तुमच्यामुळे पॉसिबल आहे. व्हिडिओ तुम्ही बनवणारच ना, आम्ही व्हिडिओ बनवू छान जसे तुम्हाला आवडतात स्टोऱ्या त्या स्टोऱ्यावरती बनवू. कारण की उद्देश मेन आमचं तुम्हाला हसवणे, तुमचं मनोरंजन करणे, ह्याच आमच्या व्हिडिओतून आमचा मोठा उद्देश आहे. तर हा उद्देश पूर्ण करण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका, काही लागत नाही सबस्क्राईब करायला. आपण 1K सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करू. कारण की मला विश्वास आहे की माझे जे व्ह्यूवर्स लोक आहेत ते मला 1Kवर लवकर पोहोचवतील. मग आपण 300 सबस्क्रायबरचा आकडा पूर्ण केलेला आहे. आता बस थोडे आणखी काही सबस्क्रायबर. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्ह्यूवर जे आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पहा मग पूर्ण व्हिडिओ. जुही हे घे, आरती घे, अनिता आरती घे. गणपती बाप्पा मोरया. आजी टेन्शन नका घेऊ, आपले व्ह्यूवर्स लोक आहेत. आपल्याला जसं प्रेम देतात ना, तसे आपल्या ज्या नवीन कार्टून्स येतील, आपले नवीन स्टोरी येतील, त्यांना पण प्रेम देतील ते. मला माहिती आहे, पूर्ण गॅरंटी आहे मला. आपले व्ह्यूवर्स लोक आपल्याला तसंच प्रेम देतील जसं आपल्याला पुराणा चॅनलवर देत होते ना, तसंच प्रेम येणार आहे. आणि तुम्ही बघा, आज असे सबस्क्रायबर वाढतात आपले. मला पूर्ण यकीन आहे. कोणी जे पण लोक व्हिडिओ पाहायला येतील ना, सबस्क्राईब केल्याशिवाय राहतील नाही. आजीबाईनं म्हटलं सबस्क्राईब नाही करतील, असं होऊ शकते का? प्रत्येकाला तुमच्यामध्ये आपली आजी दिसते. त्यासाठी मग सबस्क्राईब करतील नाही का? आपल्या आजीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करतील. प्लीज मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बोलू नका. हो, मला यकीन आहे. चला घ्या, आरती घ्या, प्रसाद घ्या. मग तनुले द्यायचं आहे, अंतकलाला द्यायचे. मला थोडं काम आहे बाहेर, अंतकला संग बाहेर जायचं आहे. हो आजी, आम्ही घेतो आरती. तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्ही जा. झालं आता पूजा वगैरे झाली. हो आजी, द्या ताट द्या माझ्याकडे. मी प्रसाद पण देते, आरती पण देते. बरं ठीक आहे. चला मी येते. सविता काय म्हणून राहिले जी? काय म्हणून राहिले? झाली का ती देवपूजा झाली का तुझी? हो झाली, माझी देवपूजा झाली. तुम्ही नाश्ता नाही केला का अजून? नाही बुवा, नाश्ता नाही केला अजून. म्हटलं तुला माहिती आहे ना, मला ते गोळी घ्यायला लागते. नाश्ता करूनच घ्यायला लागेल मला सकाळी, नाही मग मला ॲसिडिटी होऊन जाते. आता बाबा, सुनांना नाश्ता केला नाही का अजून? बनवलाच नाही वाटतं नाश्ता? नाही बुवा, आता मला आवाज द्यायला चांगला वाटत नाही. असं वाटते मग सासरे पाव मागा लागतात, घडी हे करतात, मागतच राहतात. म्हणून मी काय म्हटलं नाही, तुझी वाट पाहू राहिलो मी. आता तू आली तर बरोबर मशीन सुनानले. बरं तुम्ही थांबा, मी म्हणतो सुनानले. बाबाला नाश्ता केला नाही का अजून? आता माहिती बुडाबुडी म्हटलं पोट नसलं ना, अद्र सोफ्यावर बसून राहतात. अद्र सोफ्यावर बसून राहतात. चल ममता, ये तुम्ही. काही आणायचं आहे का तुला? तिकडून ऑफिसून येता येतं का हो, किती दिवस झाले म्हटलं. आणू हे आणता ते आणता. आणण्याचं नाव नाही तुमचं म्हटलं. मला पायनॅपल आईस्क्रीम लागेल बरं. येताना पायनॅपल आईस्क्रीम घेऊन येता माझ्यासाठी. मला खूप खायची इच्छा होत आहे. लेकरांना खा वाटते ना. लेकरांना माझ्यासाठी पायनॅपल फ्लेवरची आणसा आणि लेकराला व्हॅनिला फ्लेवरची आणसा. बोलतो ना का नाही तर पाहायचं बोलत असतं तुमच्यासोबत मग. हो ना तर हो माय बीबीजी, मी आणतो. त्यासाठी पायनॅपल आहे ना, 2 डबे घेऊन येतो पायनॅपल आईस्क्रीमचे. फ्रीज मिटून द्यायचो, जेव्हा तुला वाटलं तरी खात जाय. लेकांसाठी व्हॅनिला फ्लेवरचे आणतो. पाय भाऊ, पोरगं चाललं वाटते ड्युटीवर. सुनबाई आल्या, त्याला काय विचार पण नाश्ता. सुनबाई, बोला ना, बोला. त्या बाई काय म्हणून राहिले? लवकर येजा ना. हो, लवकर येतच नाही ड्युटीहून तुम्ही. घेत मला टाईम करता. आज मला प्रॉमिस करा, मला बाहेर घेऊन जासान म्हणजे घेऊन जासान. तुम्ही मला बाहेर घेऊन गेले नाही तर खबरदार, घरी गेले तर समजून घ्या मग. हो डार्लिंग, येतो ना मी, येतो. आज म्हटलं जॉब सुटला चालन, पण तुला बाहेर घेऊन जातोच मी. डिनर घेऊन जायचं तुला कोणत्या हॉटेलला चालतं? आज आले तर बरं, नाही तर पा खेळ नाही. कोणाला सांगू नका बरं. तुझे माय बाप इथंच बसेल आहे बापा. तुम्ही जा, लवकर ये जा. मला फोन करून टाका फक्त लवकर. मी येऊ राहिलो, मी तयार होऊन राहते. मग गुपचाप निघून जा हॉटेलमध्ये. सर्च केलं मोबाईलवर बेस्ट हॉटेल कोणती आहे तर. आणतो टेन्शन नको घेऊ. चल येतो. डार्लिंग, येतो मी.
बाबू चालला का तू ड्युटीवर चाललाय? हो आई, चाललो मी ड्युटीवर चाललो. जा ना मग, टाईम होते ना. बाबू मी काय म्हणेल ते आता बाई जाऊ द्या ना त्यांना, टाईम उरायला ना. हो आई, मला खरंच टाइम राहिला, येतो मी. हा, नंतर बोलू. मला बाई ना ते तुझ्या सासऱ्याचे पानं गिनाही संपले बाई ना. पानं आणायचे ते सुपारी आणायची होती, त्याला पैसे लागले असते, पाहिजे होते मला. जावं माहिती तुम्ही लवकर सटकून. हां तुमची माझ्या पैसेच मागत राहते. जा तुम्ही सटकन लवकर इथून. हां मोठे दादा गेले तुमच्याच मागं लटकून जातील. दादा चालले गेले. म्हणजे मावस होऊन जातात वाटतं सगळंच. मोठ्या वहिनीला छाला आहेत ना, तुम्ही निघून जा सटकन. बाबू श्याम तूही चालला काय? हो आई, म्हणजे आज अर्जंट जाणं आहे, थोडं जास्त एक्स्ट्राचं काम आहे ना, तर मला लवकर जाणं आहे. चल येतो. हां बाबा, येतो मी. हे झाली की नाही गोष्ट? हो करू ना, चल लवकर. म्हटलं किचनमध्ये कामं पडलेली आहे बाई ना. आपल्याशिवाय तर कामाला कोणी हात लावत नाही, आपल्यालाच करावं लागते. कोणती काय कामवाली थोडा आहे घरात नाही आपले. हो माय ताई, चला कायच कमावून ठेवलं माय आपल्यासाठी. हां तेवढी कामवाली बाई लावून देते. ममता करू ना, बोला ना त्या बाई, काय म्हणून राहिल्या? हो माय नाश्ता पाहिजे होता ना, बाबाला नाश्ता नाही केला बाबांना अजून. आता हे चालले गेले ड्युट्यावरती, आता नाश्ता अजून झाला नाही बाबाचा. तुम्हाला माहिती आहे ना बाबाला ॲसिडिटी होते, टायमावर खाल्ला नाही की. आता माय पाहू आता बाई, आता आम्हाला असं वाटलं बाबांना चाय प्यायला, दोघीच काही खाल्ले असतील. आम्ही पोहे आहे ना उलसकच बनवले होते. आता यांना नाश्ता करून घेतला आणि दोघे जण ऑफिसला चालले गेले. आता पोहे तर नाही उरले बाबा, सांगू माय. अरे तो पोहे किती मोठे उरतात, आज पोहेच नाही उरले मामाजीसाठी. आता कसं करता मग बाबा, काय करावं आता? बरं बाई, नाही तर फेकल्यान जाते म्हटलं. फेकल्यान जाते. आता कसं माय, आता मामाजी पुरती बनवायला पडतात का बरं पोहे? फालतू वेस्ट होऊन जातील पोहे. हो ना ताई, एकच बार पेन्शन येते. आपल्या नवऱ्यांचे पैसे तर आता येतच नाहीत. लेकराच्या शिक्षणाला नेले तेच लागते. किराणा एक बार भरून घेतो आपण, महिनाभर पुरवा लागते. आता महिना जायला म्हटलं नाही म्हणता बघा ना, आता आजची 21 तारीख आहे, अजून 9 दिवस महिना पुरवायचा आहे. पोहे थोडेसेच बाकी आहे. जाऊ द्या ना, बाबा उद्या खाऊन घेतील. आहे ना बाबा, उद्या खाऊन घ्यायचा पोहे. आता मला वाटते एक कप चाय प्या, 2-3 बिस्किटं खाऊन घ्या. आहे की नाही ममता ताई? हो देतो ना मी, चाय करून देतो. काळा दूध बी संपलं माय. दूध तसंही म्हणतात दुधाचा चहा जास्त पिऊ नये, काळा चहा चांगला असते म्हणते. आता बाई मामाच्या सेहतसाठी बी काळा चहा देते करून, बिस्किट देते 2-3 आणून, ते खाऊन द्या. मग आम्ही जेवण तयारच करतो, तोपर्यंत जेवण बनवले करून घ्या. काय बोलू राहिल्या हो तुम्ही, काय बोलू राहिल्या? आमच्या पेन्शनवर किराणा भरला जाते घरात नाही, आम्हाला अशा म्हणून राहिल्या की काळा चहा करून देतो आणि बिस्किट खाऊन घ्या. म्हणजे पोहे बनवले काय राहील तुम्हाला? आता बाई तुम्ही जास्त काही बोलू नका बाबा. तुम्ही पेन्शन देता काय उपकार ना करत आमच्यावरती? पेन्शन देता तर उपकार करता का आमच्यावरती? तुमच्या पोरांच्याच बायका ना आम्ही, तुमचे नातू पंतू आहेत ना. आम्हाला करून आणलं, तुमच्या आमच्या नवऱ्याच्या कमाई एवढं आहे नाही. मग आता पेन्शन चालत नाही तर कशावर चालन? मग का पोरीला दान करसान का पेन्शन? हो मग नाही तर काय. मग का पोरींसाठी दान करता का पेन्शन? खातात तुमचे नातूच खातात, आम्हीच खातो का? आम्हीच खातो का फक्त घरात नाही म्हटलं? मग पहिले उठून जायचं तर सांगितलं कोण नाही? पहिले सांगत होतं पोहे खाणार आहे म्हणून. आम्ही बचत करतो बाबा, बचत करतो. सुनवायरे तर बचत करणं शिकायला लागते आम्हाला. तुमच्यासारखं उद्या केलं झालं मग कल्याण. काहीच कमावलं तुम्ही लोकांना? ड्युटी केली, हे केलं ते केलं, काहीच कमावलं? काहीच नाही कमावलं. एवढं घर आहे बाबा, एक हॉल आहे, 2 बेडरूम आहे, किचन आहे, अजून कमावलंच काय? कोणता लंगुऱ्या कमावून ठेवला आमच्यासाठी? सुनबाई, ही काय पद्धत आहे सासू सांग बोलायची? पद्धत काय आहे? म्हणजे ही आजचीच पद्धत आहे. आम्ही का चुकीचं नाही बोललो, ते तुम्हाला चुकीचं वाटत आहे. आम्ही चुकीचं नाही बोललो, जे आहे ते आहे. मग आता तुम्हाला एवढं वाटत असेल ना आता बाई, तर घरचे कामं खूप आहे, तुम्ही का नोकरांना लावून ठेवलं नाही आमच्यासाठी? तुमच्या कपड्यापासून सगळं आम्ही करतो. मग तुम्हाला वाटत असेल तर रात्रीच्या पोळ्या आहेत त्या थोड्या चुरमळून घ्या, त्याचा चुरमा करा आणि मामाजीला देऊन द्या. पोळ्या आहेत किचनमध्ये, 3 पोळ्या आहेत, भाषा पडलेल्या. नाही तर मग त्यात गरम करून खाल्ले असते. आम्ही जाऊ द्या, आम्ही काय खात नाही आता. तुम्ही एक काम करा, किचनमध्ये जा आणि कांदा कापा. कांदा कापून थोडा पोळ्याचा चुरमा करा आणि चुरम्याचा पोळ्या करून मामाजीला देऊन द्या. उरला तर तुम्ही खाऊन घ्या. जातो आम्ही आता, कपडे पडलेले आहेत, पडदे गिरदे टाकलेले आहेत, तर ते धुवा लागतात आम्हाला. जा किचनमध्ये आणि बाबाले पोळी देऊन द्या आणि तेवढा चिवडा करून खाऊन घ्या. आता 1 वाजता जेवण भेटून डायरेक्ट. आणि आमच्या मागं खूप काम आहेत. आम्हाला ते टाकायचं आहे ना, कोरड्याचं करायचं आहे ना आम्हाला. ते बी करावं लागतात, गहू धुवा लागतात. लय काम आहेत बाई, 2च सुना गावभर काम आहे आमच्या मागं. चला ताई, आता बाई थोडं करून घ्या म्हटलं. काही होत नाही, थोडं अंगपाय हलवत जा. म्हातारपणात बी काही नाही होत, अंगपाय हलवले पाहिजे. माहिती म्हटलं, अजून मी म्हटलं किती कामं करते सुनासमोर पट. तुम्ही तर बापा बसूनच राहता एका जागी. चला बापा, टाइमपास खायला पुरत नाही. आता बाई थोडा एक कांदा कापून करून टाका चिवडा. चाल करू ना, चाल. चल माय लवकर, अटकून देते बटाबटी आपल्याला अजून. पहिले काय खराब दिवस आहे. 2-2 पोरं आहेत म्हणाले, पण एका पोराची हिंमत नव्हती म्हणायची बाबा नाश्ता केला का, आई तो नाश्ता केला का. एवढे खराब दिवस. पेन्शन आपली सगळं आपलं, आपण पुरवतो घरात नाही. सून आणि पोरगं बोलून 2 मोकळे करून टाकतात. तुमचं कर्तव्य आहे म्हणते करणं. म्हणजे यांचं कर्तव्य नाही का आपलं करणं? आई माय, तुम्ही काल नाराज होता हो? तुमची बायको आहे ना, मी आहे तो, पण तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. मी आहे ना. चला तुम्ही चला त्या ह्याच्यावर चला, हॉटेलवर चला, तिचा नाश्ता करा तुम्ही. जाऊ द्या, आपल्या पेन्शनचे पैसे येतील ना, आता पहिलेच आपण काढून घेऊ त्याचे थोडेसे पैसे, त्याची उधारी होईल आपल्यावर. नाही म्हणता त्याचे आपल्याजवळ 800 रुपये झाले, देते तो उधार आपल्याला. चला तुम्ही नाश्ता करा पोह्याचा तिथं, मग गोई घ्या. मग तिकडून आले की म्हणजे ॲसिडिटी होत नाही तुम्हाला. मग जेवण करू आपण 1-1:30 वाजता. सुनानले काम आहे म्हणते ना, जाऊ द्या तुम्ही. उरलेली गोष्टी पोरांनी सांगायला नाही पडत आपले पोरं बिचारे बाहेर कामं करतात, त्यांचे काय टेन्शन द्यायचं आपण नाही द्यायचं टेन्शन. चला तुम्ही जेव्हा नाश्ता करवते, चला गावात. बरं चाल, तू बरोबर बोलू राहिली. टेन्शन घेऊन काय घरातलं वातावरण खराब करून. आता आपण समजदार आहोत, आपल्याला समजून घ्यायला लागेल, नाही तर तमाशा व्हायला टाईम नाही लागत. नाही तर काय माय, आपल्या पोरांचा संसार आहे, 5 लागते. चला तुम्ही नाश्ता करून घेऊ आपण, चला.
बाबू प्रीतम उघडली का हॉटेल? हो हो मावशी उघडली हॉटेल. का हो जानकीराव आले का? हां काय झालं मग? ते तुम्ही गेलते ना त्या सुशिरामच्या इथं, झालं का लग्न गिगन चांगलं ना? हो हो काशीराम बुवा गेलतो ना मी, गेलतो. मस्त झालं लग्न गिगन, मस्त झालं बुवा, एक नंबर गेलं. काहीच कमी नव्हती, मस्त झालं लग्न. तुम्ही नाही आले पण लग्नाले, पत्रिका होती ना तुम्हाला बी? हो हो होती बुवा, पण एकाच दिवशी तीन तीन लग्न. कुठं कुठं जाता मग? हो हो राजीव ते आहे ना. हां कुठं कुठं जाणार? मावशी काय पाहिजे सांग ना. बाबू त्या काकाला म्हटलं पोहे दे आणि मला 1 छटाक भजे दे. आता कशी पेन्शन आली आता 1 तारखेला, तर देऊन मी तुला पैसे. मावशी हे काय बोलत आहे? नाही बुवा, हां मला माफ कर मावशी. काका मला माफ करा बुवा, मी अजून तुम्हाला उधार देऊ शकत नाही. तुमचे नाश्त्याचे म्हटलं मागच्या महिन्यापासून तुमचे पैसे दिले नाही तुम्ही. म्हटलं नाही म्हणता 1000-1200 रुपयाच्या आसपास तुमचं बिल आहे, लिहिलं आहे माझ्या आधीतनी. एकाही पेन्शन तुम्ही पैसे देऊन राहिले मला 2 महिने झाले. देऊ करता आता मला बी माय पाहा लागते बा, मला घरस्थी आहे. तुम्हाला मी असंच देत राहीन उधार तर माय कसं मी मला माय पाहा लागते ना. एक दिवसाची गोष्ट असते तर अलग आहे, तुमचं दर 2 दिवसांत तुम्ही नाश्ता करता पण पैसे देत ना. आता तुम्ही सांगा मावशी, मला बी घर आहे की नाही, गॅस एवढा महाग आहे, लेकरं आहेत मला 3, काय करू मी? माय बी मजबुरी समजा थोडीशी तुम्ही लोक. बाबू देऊन ना बेटा. आता 1 तारखेला त्या हिसाब पुरा करून टाकू. नाही बा मावशी माफ कर मला, माफ कर. मी देऊ शकत नाही बा तुम्हाला. नेहमी तुम्ही येता बा तुमचं भुली शकल पाहून मी तुम्हाला काही म्हणत नाही. 2-2 पोरं आहे, सुना आहे, तुम्हाला पेन्शन आहे, सगळं आहे, तरी असं तुमचे असे हाल होत आहे. तर तुम्ही माय हाल करता का मग आता? असं मी जर तुम्हाला सगळ्यांना फुकटमध्ये वाटत राहणार तर एक दिवस मला हा ठेला हे हॉटेल बंद करून मला तुमच्यासारखं मागत फिरायला लागेल. म्हटलं चला बा गरीब असेल काही वाटलं असतं. तुम्ही पेन्शन आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे, तरी सुद्धा तुम्ही मला मागता. मी पाहिलं गरीब माणूस या हॉटेलच्या भरोश्यावर माय पोट आहे बा, लेकर आहेत, मला शिक्षण आहे, पाणी आहे, सगळ्यांना उधार देत फिरीन तर मला हे हॉटेल राहणार तर माईवाली बी महाबाद बी ते विचार करा थोडासा. माय आत्याबाई किती थकली हो बाई, तुम्ही किती पैदल चालता हो माय आत्याबाई. या उमरमध्ये बी तुमच्यात किती क्षमता आहे बापा. मी तुम्हाला थकून गेली बापा. सांगा मी तुमची सून हा, तुम्ही माझ्या सासू हा, पण तुम्ही ना थकत, मी थकून जातो बापा बातच. चला बापा आता घरी नाश्त्याची वाट पाहिली नाही पुरत. मी म्हणतो इथं खाऊन घेऊ आपण, या प्रीतमच्या हॉटेलवर मस्त बनवते हा. मस्त सुगंधी राहिली बाई ना भज्याची, मुंगाईच्या भज्याची मस्त सुगंधी राहिली. आता बाई चला एक प्लेट ओळून घेऊ चांगले भजे. मिरच्या आहेत बापा, जमलं माय. वडाच ते मिरच्या असला खायला की मला सर वरतो मी. मस्त लागते मुंगाईचे भजे आणि समोसे. दाबून घेतो 2-2 प्लेट. आता हाच मोका आहे. चला आता बाई चला. नाही रे बाबू असं काही नाही आहे बेटा. आम्ही तुला कोण बरं खराब करू. जितके पैसे होईल बेटा मी देऊन देते नाही 1 तारखेला. जाऊ दे म्हणू नको काही. चल घरी चल. सुनांना म्हटलं होतं ना त्या पोळ्याचा चिवडा करून खा, तेच खायला पुरते. कोणाच्या समोर हात नाही फैलायला पुरत. त्या पोराचा बी बरोबर आहे ना, त्याला बी घर परिवार आहे. आपल्यापैकी त्याचा संसार खराब करून काय तो मग नाही म्हणता 1200 रुपयाच्या आसपास उधारी होत आहे आपली. त्याही पोराचं बरोबर आहे. सगळी पेन्शन पोरं अजून घेऊन घेतात. आपण त्याला देऊ का नाही मिळत त्याची गॅरंटी नाही आहे. माफ करा मावशी मला, काका माफ करा. इथून समोर चालले जा तुम्ही. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. मी बी मजबूर आहो काही गोष्टींनी, मी पण मजबूर आहो. मला मजबूर करून नका अजून बोलायले. माफ करा मला. आता माय काव अंत केला. हे तर कांती आहे ना, कांती. हो माय हे तर कांता आहे आणि हे भाऊजी आहे ते. काय झालं हो माय, इथं काऊन उभे आहे त्याची हॉटेल येते आणि हात फिरून कोण मागू राहिले. आणि हे हा प्रीतम कायले बोलायला येईल माय हो. का होय कांते जानकीराव काय झालं? काऊन तुम्ही असे मागू राहिले हो माय हॉटेलीवर? रत्ना आत्याबाई तुम्ही? हो माय मी झालं तरी काय. तुम्ही असे काऊन हॉटेल आहे प्रीतमला काऊन गिळू राहिले? तो एवढा कोण बोलू राहिला? काय रे प्रीतम आहे काऊन बोलू राहिला रे बापा? तुझ्या माय बापाच्या उमरचे आहे असं म्हणतात का? म्हटलं जा इथून समोरून निघून जा. असं म्हणणं तुला शोभते का रे? गावातला आहे तू आपल्या, तुला समजत नाही का? अरे आजी मी कसं म्हणत नाही तर मी काय करून म्हटलं. घोडा अगर घास के साथ दोस्ती करले तो खाएंगा क्या, असं आहे ना आजी. आता मला बी पोटपाणी आहे ना. नाही म्हणता कांता मावशीवर माझे किती पैसे झाले माहिती तुला? 1200 रुपयाच्या आसपास उधारी राहिली. आज हातपार झाली. म्हटलं 2 महिन्यापासून मला 1 रुपयांना दिला नाही. पेन्शनवाले लोक आहेत ना, तरी सुद्धा माझे पैसे देत नाही. गरीबाचे 600-700 रुपये उधार खातात माझ्या हॉटेलीवर. आज डबल ते मावशी आणि ते काका मला उधार मागायला आले. मी असं वाटत राहणार तर माझ्या काय चालणार? मला काही हे नाहीत का, लेकर बाकर नाही येत का मला? या हॉटेलवर माझे पोट आहे, माझे गोटं भर लागतात, काय करायला लागते. माझी बी मजबूर समजा तुम्ही. सगळे असे उधार मागत नाही तर मी काय करू? का हो माय बरोबर बोलायला तो प्रीतम बी. तुम्हाला पेन्शन नाही म्हणता 25,000 रुपये पेन्शन असेल. मग पेन्शन जाते कुठे एवढी? पेन्शन जाते कुठे? असा काय टाईम आला तुमच्यावरती की तुम्हाला हॉटेलीत येऊन खा लागू राहिलं? 1200 रुपये उधारी होऊ राहिली तुमच्यावर. तुम्ही 1200 उधारी काहीच दिली नाही 2 महिन्यापासून. मग पेन्शनचा पैसा गेला कुठे? आता 25,000 रुपये महिन्यानं म्हटलं तर 50,000 रुपये झाले 2 महिन्याचे. मग 50,000 रुपयातले काय गेले पैसे तुम्ही लोकांना? घरी तुम्हाला नाश्ता नाही आहे का? आता काय सांगू तुम्हाला काकू, आमची व्यथा काय सांगू. परिस्थिती खराब आहे, आता विकट झालेली परिस्थिती आहे. पेन्शन आमची, सगळं आमचं, पण सगळं सुनांना पुरांना
त्याच्यावर स्वतःचा कब्जा करून ठेवलेला आहे. म्हणजे आता म्हणते आम्हाला तुम्ही जन्म दिला, आम्हाला पाळलं, आमचे लग्न केले, आमचं एकूण आता लेकरा बाकराचं करा का लग्नाची जिम्मेदारी करा, किराणा तुम्ही भरा, लाईट बिल तुम्ही भरा, लेकराचं काही आलं ते तुम्ही करा, आमच्या पेन्शनवर लोन बी काढून घेतलेलं आहे, एसी घेतला घरात नाही आमच्या लोनवर, त्याचे कट्टा 7,000 रुपये. नाही म्हणता मागच्या महिन्यात गिजर बसलो होतो हिवाळ्यात नाही, त्याचे बी पैसे आमच्या जोरावर आहेत. म्हणजे किस्ता तसेच पैसे कटून जातात, आमचे 10,000 रुपये कटून जातात. 15,000 येते, 15,000 किराणा भरून टाकतात, काही नाही मोजून 2,000 रुपये बुडाबुडीच्या हाती देतात. काही आमचं त्यांनी दुःख सुख चालू राहते. अशा सिच्युएशनला महिना येते जोड काय राहील पैसे, म्हणून हे उधार झाली. हो हो आत्याबाई, हेच कंडिशन झालेली आहे. आता सुनानले म्हटलं होतं, आता यांले तुम्हाला माहीत आहे ना, यांले नाश्ता करायची आदत आहे, नाश्ता नाही केला तर ॲसिडिटी होते. सुनानले म्हटलं तर म्हणते थोडेसे पोहे बनवले होते म्हणते, संपले आता. जा म्हणते बाशा पोळ्या आहेत, त्याचा चिवडा करून तुम्ही खाऊन घ्या, आमच्या मागं एक काम आहेत म्हणते. 2-2 सुना आहेत बाई, 2-2 पोरं आहेत, पण काही नाही आत्याबाई, नावाचेच वाटतात ते. बाई अशी परिस्थिती आहे का पण खरंच? मला तर नाही वाटत बाई ना. आता मला 3-3 पोरं आहेत माय, पण माय पोरं बाई डोळे उचलून मला पाहत नाहीत माय. मी म्हटलं ना डोळे वाचले की माय पोरं बसून जातात खाली. पण खरोखर असं आहे का आजच्या जमान्यात नाही की पोरं सुना अशा वागू शकतात? आता कला बाई तुला पुण्य केली असेल माय, त्या पोटी असे पोरं आले हाय. आजच्या जगाची खरी कंडिशन आहे, असंच चालू आहे. पेन्शन असली तरी तर असे हाल आहेत आमचे. सांगा, पेन्शनवाल्याचे असे हाल आहेत, ज्यांच्या बिचारांच्या मागं काही नसेल, 2 पैसा नसेल त्यांच्याजवळ, त्यांचे काय हाल असतील. अशी अवलाद जन्माला आणून करावं तरी काय? नाही, पूर्ण तऱ्हेनं गलत आहे. मी या गोष्टीचा सख्त खिलाफ आहे. अरे मायबापानं जन्म दिला, मायबापानं तुमचं केलं, लालन पोषण केलं. अरे तुम्ही नका करू, त्यांना पेन्शन आहे, त्यांचे पैसे येतात, त्यांच्यावर तुमची नजर तर नका काढू. अरे त्याला गाळा नजर, पण त्यांचं पूर्ण तर करा. अरे खायला द्या, प्यायला द्या, जे तुम्ही खाता ते द्या ना. असे एले लावले का? त्या 2 सुना आहेत ना तुझ्या गव्हानाच्या, त्यांनी तो हल्ले डोक्यात चढून ठेवलं. अरे डायरेक्ट म्हणायला पाहिजेत ना, पोरासमोर म्हणायला पाहिजेत. नाही आता बाई बोलूच देत नाहीत. जा आमच्या ड्युटीवर जा, आमचे झाला टाईम, संध्याकाळी आले या जेवा चला झोपून जा, चला बाहेर चला, बोला खायला चला, हे करायला चला. म्हणजे आमचा कॉन्टॅक्टच होऊ देत नाहीत पोरासंग. असं कसं व माय, असं कसं काय? त्यांचा राज आहे का? त्यांच्या बापाच्या घरून कमवून आणलं का त्यांना? ड्युट्या केल्या का त्यांना? पेन्शन तुमची, घर तुमचं, दार तुमचं, अशी नोबत त्यांचं यायला पाहिजे. दारोदारी घुमून भीक मागून खाल्लं पाहिजे त्यांना. तुम्ही काय करता वा? सगळं कमावलं धमावलं आणि त्यावरून शिवजोर राहिल्या का? बरोबर बोलल्या त्या बाई, बरोबर बोलल्या, काही चुकीचं नाही बोलल्या. सांगा आता काय करावं आम्ही? काय करावं म्हणजे काय करा? त्यांची सटक करायला लागते, त्याला सारखं करायला लागते. मी येऊन बोलतो ना, असा कसा नाश्ता देत नाही? तुमच्या बापाच्या घरून गहू आणले का? तुमच्या बापाच्या घरून तेल आणलं का? की पोसून सासूले म्हणता बाशा पोळ्या खा, ते चिवडा करून खा. तुम्ही खा ना म्हणा तुम्ही बाशा पोळ्याचा चिवडा करून. सट झाल्या येतं ते ममती आणि ते करूनी काढतो त्यांची मी चांगली. चला म्हणता का ना, चला तुम्ही 2 जण सांग, चला घरी. प्रीतम बनव बरं 2 प्लेट नाश्ता बनव. नाश्ता करू दे, मी देतो तुला पैसे नाश्त्याचे. बरोबर आजी, बनवतो. ते ही गोष्टीची अति आहे की नाही, ते जास्त होऊन जात असते. आणि हे सगळं तुमच्यामुळे होते. तुम्ही सुनाने डोक्याला बसून घेतलेलं आहे. अरे डोक्याला बसून हाती पकडू देऊ नये, बराबर चालायला लागते घेऊन. नाही तर काय मायासारखं मी खजाल बी तेवढी मैयाळू तेवढी, दयाळू तेवढी आणि खजाल बी तेवढी चिमटे घ्यायला लागतात, मुकही बसायला लागते. सर्व गोष्टी परफेक्ट पाहिजे, असं नाही पाहिजे बापा. सुना बापा एवढा माजून ठेवले माय, सत्यानाश हो यांचा. तर मी पाहतून त्यांना चला तुम्ही नाश्ता करा, त्या दाखवतो मी घोबाळ आणले काय आहे तो. काय आहे पेन्शन कशी खातात आणि कसं झालं माल गट्टऱ्या पाहिजे, पण करणं नाही सासू सासऱ्याचं, फक्त माल पाहिजे खायला सासूचा कमवायला. सासूचे पोरं पाहिजे त्यांना, सासूची दौलत पाहिजे, सासूचं सगळं पाहिजे, घर दार पैसा धन दौलत सगळं पाहिजे. आणि जेव्हा काम करायची वेळ येते तर काम होत त्यांच्या ऐकून. आत्ता येतो मी सांगा चला तुम्ही 2 जण नाश्ता करा. त्यांची खैर नाही आता, त्या करुणीची आणि त्या ममतीची खैर नाही आता.